परभणी जिल्ह्यात या आठवड्यात पावसानं उघडीप घेतल्याची स्थिती आहे। जूनच्या सुरुवातीला जवळपास 60-65 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता आणि हवामान विभागानं खरं तर शेतकऱ्यांना 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचं आवाहन केला होता। मात्र जिल्ह्याच्या अनेक भागात पेरण्या सुरू आहे। काही शेतकरी माझ्यासोबत आहे। दादा, काय लावलं तुम्ही शेतामध्ये? सोयाबीन आहे। किती एकर शेत आहे? 3.5 एकर आहे। हां. काय पेरले आता, पावसाच म्हणले होते की पडणार आहे। आपण त्याच्या अंदाजानं पेरलेलं आहे। आता काय अजून काय वाण नाही पाऊस पडलेला, काही वाट बघायला पावसाची। कधी केली साधारण पेरणी तुम्ही? झाले 2-4 दिवस झाले पेरून। आता साधारण या आठवड्यामध्ये जर पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचं संकट आहे। हो, दुमार संकट येणारच आहे। बियाचं याची अडचण आलेली आहे। सगळे आम्ही अडचणीत आहे सध्या। टीएपी खत भेटते का बाजारात? सध्या भेटायला आहे। हां, सध्या आहे। हा, सध्या आहे। बरं, कुठला बियाणं घेतला खरेदी तुम्ही? सध्या घरी ठेवलेली होती बियाणं, तसंच हे केलेले घरीच आपलं बियाणं तयार करतो। बियाणं कधी निघायले कधी नाही, सगळे शेतकरी घालणीत आहेत सध्या। आता मग पेरणी करून ठेवली, आता आकाशाकडे नजरा। हो, सध्या वरी बघायचेच हे आलेत टाइम, सध्या वरीच बघायला होत आम्ही। आता सध्या तर काही पाऊस नाही। साधारण 1 आठवडा झाला आहे परभणीत पाऊस या ठिकाणी दडी मारलेली आहे। भैया, तुम्ही काय लावलं तुमच्या शेतात? सरकी लावलेली, कापूस लावला आहे। किती एकर वरती? 2-2.5 एकर कापूस लावलेला आहे। पण काय करावं आता, सुरुवातीला हवामान अंदाजानं वर्तवलं होतं आणि तसं त्या हिशोबानंच पाणी पडलं होतं जून महिन्यामध्ये। पण त्याच्या भरोश्यावर सर्व शेतकऱ्यांनी सरासरी मला तर वाटतंय जवळजवळ एक 50% शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे ना जिल्ह्यामध्ये। 50%? एक अंदाजे सांगायचो मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक नुसार। तर आता हवामान खातं सांगते की पेरणी करू नका, पेरणी करू नका। पण परिस्थिती अशी झाली की गेल्या वर्षी बी तशीच परिस्थिती झाली। मागच्या वर्षी काय स्थिती होती कापसाची? मागच्या वर्षी काय डबल पेरणी करावी लागली मागच्या वर्षी। आणि यंदा बी तीच परिस्थिती होती का काय की आता असं झाली परिस्थिती। मागच्या वर्षी साधारण तुमच्या 2.5 एकर शेतामध्ये किती उत्पन्न झालं होतं कापसामध्ये? काय कापसाला भावच नाही सर, काय उत्पन्न होणार आहे पाठीमागल्या वर्षी? या वर्षी तरी सरकार सांगताय हमी भाव देतो, हमी भाव देतो, पण काय आणखीन शेवटी काय होतंय काय माहित नाही। सध्या तर पेरून बसलो, लावून किती दिवस झाले पेरणी लागवड करून? एक 4-5 दिवस झाले लागवड करून। एक नेमकंच असं कापूस निघायला बाहेर, पण ते बी असा बळजबरी निघायला बाहेर की काय सांगावं। आता परिस्थिती खूप बिकट झाली। आता डबल सरकी लावावं काय अशी परिस्थिती झाली। पेरणी तर करून बसलोत, लावून तर बसलोत, आता वरती बघायची वेळ आली तुम्ही म्हणले तसं। या आठवड्यामध्ये पुढचे 2-3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय हवामान विभागानं। मग आता समाधानकारक स्थिती राहील वाटतं असं? तसं तर वाटतंय पुढच्या 2-3 दिवसात जर हवामान खात्यानुसार जर पाऊस पडला तर कसं तरी बरं होईल शेतकऱ्याचं। आणि नाहीच जर पडला तर ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही का त्यांना परत पेरणी करावं लागेल, डबल पेरणी करावं लागेल, ही मात्र तितकंच खरं आहे। तर साधारण मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात कापसाची लागवड केली जाते, सोयाबीन पेरणी केली जाते। हवामान विभागानं खरं तर शेतकऱ्यांना थांबण्याचं आवाहन केलं होतं। मात्र जूनच्या सुरुवातीला झालेल्या 60-65 मिलीमीटर पावसाच्या नंतर शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवलेली आहे। आता त्यांच्या नजरा खरं तर आभाळाकडे लागून राहिलेल्या आहे, कारण मागच्या वर्षी खरीप हंगाम असेल, रब्बी आणि मागच्या उन्हाळी पिकांनाही मोठ्या प्रमाणावर अवकाळीचा फटका बसला होता। त्यामुळं आता यंदाच्या खरीप हंगामावरती शेतकऱ्यांच्या नजरा खरं तर लागून राहिलेला आहे। पूर्ण आर्थिक बजेट त्यांचा वर्षभराचं या खरीपवर अवलंबून राहणार आहे। तुर्तास जिल्ह्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवलेली आहे। आता त्याच्या नजरा खरं तर आभाळाकडं लागून राहिलेले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 2-3 दिवसात पाऊस होणार आहे आणि त्यामुळंच शेतकऱ्यांच्या नजरा खरं तर आता आभाळाकडे लागून राहिलेले आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।